हॅलो फ्रेंड्स, मी अमृता घेऊन आली नवीन रेसिपी। आपण आज बनवूया बासुंदी। अशी झटपट बनणारी ही बासुंदी 1 तासाच्या आत तयार होते आणि कलर पण बघू शकता, खूप सुंदर कलर आहे। कुठलाही कलर पावडर किंवा कुठलेही सेन्स न वापरता हे बनवलेलं आहे। तर बघू शकता थिकनेस पण खूप छान आली आहे। तर ही बासुंदी तुम्ही पण घरी ट्राय करू शकता। इतक्या फटाफट बनवून तयार होते, कुठले पाहुणे आले तरी एकदम मस्त आहे। तर मी इथे अमूलचं दूध वापरले फुल फॅट। तर हे म्हशीचं दूध आहे, हे वापरल्यामुळे लवकर अशी बासुंदी घट्ट येते। बासुंदी करते वेळेस पहिले आपल्याला भांड्यात दूध टाकून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण दूध टाकू ते जळणार नाही किंवा ते जळण्याचा अरोमा पूर्ण बासुंदीला येईल। त्यामुळे पहिले थोडं दूध किंवा पाणी टाकायचं आहे, नंतर गॅस लावून घ्यायचं। आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, बासुंदी करताना पसरट भांडे वाईड असलेलं पॅन किंवा भांडं घ्यायचं आहे। नेहमीप्रमाणे जसं आपण भांड्यात रोजचं दूध जे गरम करतो तसं छोटंवालं भांडं न घेता तसं ज्याचं तोंड किंवा हे पसरट भांडं आहे तसं यूज करायचं, जेणेकरून आपली बासुंदी पटकन तयार होईल। असं मोठं पसरट भांडं घेतल्यामुळे त्या दुधातलं मॉइश्चरायझर लवकर कमी होतं आणि दूध घट्टसर येतं। स्टार्टिंगला आपल्याला नॉर्मली जसं आपण दूध तापवतो तसं मोठ्या गॅसवर मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन तापवल्याप्रमाणे किंवा उकळी आल्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चरायझर थोडं कमी होतं आहे। तर हे जेव्हा तापवत असताना जेव्हा वरती साईची लेअर येते त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळेस ते स्टर करायचं आहे, जेणेकरून जे साईची लेअर आहे आपली ती साईडला होईल आणि दुसरी लेअर येईल। दुसरी लेअर आली, सेम प्रोसेस करायची आपल्याला प्रत्येक वेळेस। त्या साईमुळेच आपलं हे जे बासुंदी किंवा दूध आहे हे पटकन घट्ट येईल। तर बघू शकता प्रत्येक वेळेस मी हे साईचं लेअर असे करते। हे 15 मिनटं झालं, त्याच्यानंतर बघू शकता किती लवकर असं घट्ट आलं आहे। बस याचप्रमाणे आपल्याला 1-2 वेळ करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडं त्याच्यात अजून घट्टसरपणा येण्यासाठी तुम्ही इथे खवा वापरू शकता किंवा कंडेन्स मिल्क वापरू शकता किंवा आपल्याकडे जे दुधाचं पावडर असेल ते वापरलं तरीही चालते। तर छान कलर येण्यासाठी आता मी एका वाटीत हेच गरम दूध घेते आणि त्याच्यात केसरच्या 2-3 काड्या टाकते। तर तुम्ही इथे फूड कलर पण वापरू शकता, पण फूड कलरपेक्षा हे नॅचरल खूप छान आहे। त्याच्यात 7 ते 8 काजू घेतले आहे आणि ते बारीक करून घेतल्यानंतर थोडे बदाम टाकले, कारण की बदाम थोडी जाडसर हवे आहे मला आणि काजूची आपल्याला बारीक पेस्ट हवी आहे। तर याच्यामुळे खूप लवकर घट्ट येईल। जसं आपण ही थोडं टाकलं की ते आपल्याला स्टर करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्या गाठी नाही होणार। तर असं थोडं करून ॲड करून आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे। तर मध्ये मध्ये फिरवायचं आहे, कारण की ती खाली लागून जळू शकते। तर आपल्याला असं वाटत असेल तेव्हा आपल्याला फिरवायचं आहे। तर आता अशी साय आली की पुन्हा आपली अशी सायची लेअर आल्यानंतर आपल्याला स्टर करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही किती घट्टसर आलं आहे। थोडंसं छोटे 2 चम्मच मी त्याच्यात खोबरा किस पण ॲड केला आहे। खोबरा किस एक ऑप्शन आहे, खोबरा किस ॲड याच्यासाठी केला की खूप लवकर थिकनेस येईल, त्याच्यामुळे बेस्ट आहे। तर खोबरा किस किंवा तुम्ही खवा पण ॲड केला तरी चालते। आणि एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आपल्याला चवीनुसार साखर ॲड करून घ्यायची। मी थोडीशी साखर ॲड केली आहे। तर हेच बासुंदी आपल्याला फिरवून घ्यायचे जोपर्यंत त्याच्यातली साखर विरघळत नाही किंवा साखर जळू शकतात, म्हणून एक आपल्याला ते कंटिन्यू फिरवायचं आहे। त्याच्यानंतर केसरचं जे दूध आहे ते पण मी ॲड करून देते। बघू शकता किती सुंदर गोल्डन असा कलर आला आहे आणि टेस्ट तर एकदम भारीच झाली होती। तर हे असं फिरवून घेतल्यानंतर आता त्याच्यात थोडंसं जायफळ किंवा विलायची पूड टाकायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। तर जायफळ तर नक्कीच ॲड करा, मी थोडं खिसून जायफळ टाकते याच्यात। तुम्ही विलायची पूड पण टाकू शकता, त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो। तर थोडं असं वरून खिसून टाकलं तरीही चालेल। तर हे फिरवून घ्यायचं आहे एकदा आणि 1-2 उकळी घेऊ द्यायची। आपलं दूध बासुंदी जी आहे ती आपली रेडी आहे। तर हे जेव्हा थंड होईल त्याच्यानंतर आणखी घट्ट येईल। हे गरम असल्यामुळे थोडं पातळसर वाटते, जसं जसं हे थंड होईल तसं तसं घट्टपणा येतं। तुम्ही बघू शकता किती छान थिकनेस आला आहे आणि खूप सुंदर कलर आला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, 1 तासाच्या आत तयार होणारी आहे। झटपट अशी तयार होऊन रेडी होते अशी बासुंदी। अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।